सन्माननीय सुरेश अण्णा धस यांना संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष देशमुख, स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील, दोन्ही खासदार, जवळपास माझ्यासह 4-5 आमदार, आमचे दीपक भाऊ, भीम आर्मी, त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे, इतरही संघटना, धायगुडे साहेब, सर्वजण बोललेत. मी अधिक बोलून वेळ घेणार नाही, दादांची थोडीशी तब्येत खराब आहे. परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो. राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये. तर माझी गाडी पुढे होती, माझ्या 1-2 गाड्या पाठीमागे होत्या. समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडे राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं. तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली, ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं. तर ज्यावेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं, माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे 4 जण बसलो होतो. पुण्याची 2 मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी 2 मुलं होती. आम्ही 6च्या 6 जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो. आई 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 गेलं रे, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं होतं तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा, पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवलेत. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार रहे और मारो. अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसिकता, तुम्ही आमचा संतोष 100 तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना. ते म्हणले होते, यातला एक प्रतीक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता, माझ्या 2 तोंडात संतोषने मारल्यात, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली. तो म्हणाला होता याचे कपडे काढून केजमध्ये हिंडवीन. मान्य होतं, त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केजमधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती, पण ह्या पद्धतीने मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो. तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता. पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला. सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय. त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय, पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी आहे तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे, ही त्यांची डिमांड आहे. अरे संतोषचा हसू बघा ना,
हे पाठीमागचा फोटो बघा, सोमनाथचा बघा. LLB च्या थर्ड इयरला हे लेकरू होतं. हा मुलगा, याचा हसरा चेहरा बघा. याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हो हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून? कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का? माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला. कुणीतरी उठून मला सांगा ना हो, याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय. चेहऱ्याहून सुद्धा माणसं ओळखता येतात हो. यंड गंड मेंड रुंडू तसले चेहरे. याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का? यापूर्वी तुम्ही फायटरनं मारलं, कुकरीने मारलं, कत्तीने मारलं. त्याला कशा कशाने मारलं टीव्हीवरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो? फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहिला. दलित समाजाचा पोरगा आहे तो, ज्याने शुक्रवारी फिर्याद दिलती. या कंपनीने, अवादा नावाची कंपनी, यांनी शुक्रवारी फिर्याद दिलती. त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे, माझी विनंती आहे SIT ला आणि SP ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे. आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना, तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का. आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिन भाड्याच्या खोलीत. तिथं भाडच नाही. इकडे लय वंगारे हाणतात लोक, ऐचं करेंगे तैचं करेंगे. आणि जेव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बराकीत, गरम बराकीत गेल्यावर कळत आयो नको रे, यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या. इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत, त्यांना माहितीये बाहेर किती बी टरटूर टूर करतेत, पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो आहेत. पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ आहे बाबा, चॅप्टर सुद्धा नाही. नाही तर SP साहेब धुंडाळीताना आमचा पत्ता. शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो, दुधाच्या आंदोलनात गेलोय. बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो. त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे. जेव्हा तिथं गेलो गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी आले, याच्या शेजारी कसं झोपायचं म्हणून भ्याव वाटतं, तेव्हा कळतं ही गरम बराकीत जाऊ द्या. हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय. फक्त आता एक ऐका साहेब, 7 जणाला मोका सुद्धा लागलाय. मोका लावतो म्हणले, 10 लाखाची मदत देतो म्हणले, दिली. 10 लाखाची सोमनाथला सुद्धा दिली. काही दिवस नाकारली. आम्ही जाऊन विनंती करू, विनम्र विनंती करू, त्या कुटुंबाच्या पाया पडू, त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ. रातच्या 2:30 वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय. रातच्या 2:30 वाजता जाऊन त्यांना उठवलं, म्हणलं असं असं झालंय. त्यांची काही नाराजी होती, अजूनही असेल, असू द्या, परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू. 7 जणांना आज मोका लागलाय. राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही. हे कसं मला समजून सांगा ना पोलिसा हो. पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह से ऐसा होता आणि उसकी वजह से तैसा. दाखवा. संतोषची हत्या राहिलेल्या 1.5 कोटीसाठी झालेली. 50 लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले.
फक्त 1.5 कोटी राहिले होते. त्या 1.5 कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका, तो आम्हाला सांगायचं 1.5 नाही 3 गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही, बर का. आणि मी तुम्हाला विनंती करतो, नुसतं येऊन भाषण ऐकू नका, कोरडं हे देऊ नका, काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला. का मदत द्या. मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले, दुसऱ्यांदा आमदार. त्यातल्या बाबतीत राणादादा नशीबवान आहेत, अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत, त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे. आमचं ते छत्र लवकर हरपलंय. 2दा आमदार झालेला बाप, त्याला 6 महिने खालतं का वरतं कळत नव्हतं. अरे ह्या लेकराचं वय किती आहे रे, 12वीला आहे, आणि हे दुसरं लेकरू 5वी-6वीला आहे. यांच्यावरती काय बेतलंय. यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या, ही माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही ठेवताल का नाही. मायबाप, जनता जनार्दन आपण. संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आहे. आणि जातीचं आणि पातीचं कशाला आणता रे. कुठले दुकानं मांडिता जातीची आणि पातीची. संग्राम धनवे नावाचे आमच्या इथला एक युट्यूबर आहे, संग्राम धनवे, आणि एक माजी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा, तेवढं जरा ऐका. तो काय म्हणतोय. बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते. मला असं वाटतं कुठं मराठा वंजारा करता. अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माजी सरपंच. बघा, नसली बघितली मुलाखत, 3 का 4 मिनिटाचं आहे, तेवढं जरा ऐका, माझी अशी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय, मराठा समाजाचं बोलतोय, ती एवढं ऐका. आणि माझी विनंती, हे का करतेत पाटील, परळीवाले असे का वागतेत. भगवानगड आमच्या इथे, नारायणगड आमच्या इथे, वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे. भगवान गडाचं आणि वामन भाऊच्या गडाची, नारायण गडाची तर लांब राहिली, पण भगवान गड आणि नारायण गडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही. नुसतं म्हणतात भगवान बाबा भाषणात. अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत, वामन भाऊचा होत नाही. महाराज, दोन्ही महाराज आहेत आमचे, भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज, दोघांना परळीत बोलावलं जात नाही. आतापर्यंत तरी बोलत नाहीत. आणि वर्षाचा सप्ताह असतो तो सुद्धा, नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही. माझ्या आष्टीत होतो, पाटोद्यात होतो, शिरूर मध्ये होतो, बीड मध्ये होतो, नारायणगडाचा सगळीकडे होतो. आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही, पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही. आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे. माझी विनंती आहे तुम्हाला, या विभूतींची नावं घेऊ नका. चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ED कडे चौकशी देणार आहे. हा बघा, मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक, वाल्मिका 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4,90,00,000 जेब में. मग वाल्मिकला EDची नोटीस नाही यायचं तर काय होईल. ही घ्या EDची नोटीस, 2/2/2024ची EDची नोटीस. हे वाल्मिकांना का प्रताप. इथं एक प्रताप बसलेले आहेत माग, बर का, प्रताप पाटील, प्रताप सिंह पाटील. हे माल कमावणार सिंह वाल्मिकांना, असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल. या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं. आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची, बर का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळे ते आलेले नाहीत. मला स्वतः तर ते बोलले, यांना असं परिस्थिती आहे. याच्यामध्ये
महाराष्ट्रातील तिघांसह 5 अटकेत 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त. दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर. हा पेपर बघ. आणि एक इंजेक्शन आहे. ड्रग म्हणजे कोणतं? औषध नाही बर का, ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका. हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खुलासे, द्या आम्हाला शा. निस्ते शिव्या देते. यांचे 4-5-10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई. मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा आणि माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या, असं काहीतरी होऊ द्या. शिव्या देतायत, देऊ द्या. धमक्या देतायत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब दम आहे का? आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? सिंपल पेंडुलम आहे का? कोणतं यंत्र आहे हे तपासायला? जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही. पण हे औलादी कसले आहेत? हे असले पिलावळ कशी सांभाळता? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. 1 नाही 2 सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला? हा, दोन्हीला 3 लेकर आहेत. तू नको सांगू मला. पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो. सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा? तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली? सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा ऐका. तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरांवयही त्याचा संबंध नाही, असं दादा. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा. पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो. पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा. तुमचं नातं आहे इथं. तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्राताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बर का. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर कायंदेला द्या ना. ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा. जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो. दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन. किती वाईट आहे. एकट्या वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा. आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही. असं कसं? हे वागणं बरं नव्ह. आणि बरेच ओमराजेंना विचारा, त्यांची सासरवाडी आमच्याकडेच. डॉक्टर देशमुख INTच्या घरातली आमची मुलगी, मला माहिती आहे. आमचे जावई आहेत ते. आम्ही बी त्यांच्या लग्नात 17 उचलायला होतो. MT नानाचं असल्यामुळं बरं का. कारण त्यांचं आमचे घरगुती संबंध, त्या फॅमिलीचे. मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता? कुठे? अरे
माणसं उचलून नेता, पुन्हा त्यांना बी 15 लाख आणि 25 लाख द्या म्हणता. आणि हे असले वाघ. आता ओमराजे, डॉक्टर देशमुख, मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे, हे देशमुख बर का. तर तू हसू नका, हसण्यासारखा विषय नाही. बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती. उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस. अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात. हा, अशा पद्धतीने वागतात. आणि तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय. अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण, ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, मी जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे. आणि नाही, मला तसली टीका करायची नाही. पण हाके साहेब, उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो. पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होते. या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी. सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं. शेळी पालनाचं, मेंढी पालनाचं खूप काम केलं. आमच्या तिथं भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला 8,550 एवढेच मतं पडले. तुम्ही सुद्धा म्हणता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे. ओबीसी समाज संपूर्ण माग. आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याचे आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत, मराठ्याची मतं नाही पडले का? नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का? आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात? 400 असेल, नाही तर 4000 असेल, नाही तर 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही, याच्याकडे काहीच नाही. मग हा ना. अरे बाबा, मी ते आधीच सांगितलंय, सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळेच झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात, 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला? कुठला ओबीसी मराठा आणता? अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात. 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडार समाजाचं झाला, आता कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर, कशाला मराठा? सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत. पिवळा आमचा, जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत. आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बा, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही. पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3000 हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथं.
ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000. धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात तुम्ही? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने? आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही. फक्त CSC सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. SP तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा. इथले SP, मला वाटतं SP हे तुमचं वागणं बरं न हो. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे SP बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 CSC सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग घेतला SP गुन्हा दाखल करीत नाही, याचा अर्थ दाल में कुछ काला है. SP अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या SP ने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब, मी अधिकचं काय नाही बोलता. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाच्या 2 सूचना आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या हातामध्ये छोटे फ्लेक्स आहेत. सभा विसर्जित झाल्यानंतर ते फ्लेक्स मंचाकडे आणून द्या, इतरत्र कोठेही टाकू नका. त्यानंतर मंचाच्या वरील मान्यवर आणि आपण सर्वांनी मनोजदादा जरांगे यांच्या भाषणानंतर काही क्षण आपण मौन राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आदरणीय मनोजदादा. ऊन लागत आहे ना पोराय हो. आपल्या संतोष भैयाचं घर उन्हात आहे. आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा, डगायचं नाही. स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो. मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही. माझी तब्येत पण खराब आहे, परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे. मानपान सोडून आपण लढलं पाहिजे, समाजासोबत उभं राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमल तसं तसं चालतो आणि येतोय. संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय. पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही. जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले आहेत, हे दोन्ही एकच आहे. हे वेगळे नाही आहेत. यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो, सगळ्यांना 302 मध्ये घ्या. यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे.
यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार आहे, सोडणार नाहीत. अण्णा बोलता बोलता म्हणले याला याच्याहून हटवा त्याच्याहून हटवा. ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारील. अण्णा पोरं सकाळी मरून द्यायचे का इथून पुढे लोक आपले? आता तुम्ही नुसतं नक्त लावा, मग तुम्हाला कळण कसे कुत्र्यासारखे सालटे निघत आहेत अंगाचे. आता एवढं सोपं नाही. मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे. या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही. सगळे 302 खाली येतील. सगळ्यांना मोका लागल. मराठे म्हणून शांत आहेत. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत. जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला, तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला. आम्ही सहन करू शकत नाही. मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा तिघाला सांगतो. झोपले का रे आमदार आणि ते सगळे? सरकारमधले आमदार जागे व्हा. अवघड होईंगा म्हणतो. मग अण्णालाच पिक्चर बघते का गा? नाही लय दणक असतोय तुमचा. ह्यो व्हाया बदन्या म्हणते व्हाया. याला सोडत नाही वाटतं काहीच. तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बस आम्ही आहेत तुमच्या माग. ओम दादा तुम्हालाही सांगतो, कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो, स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो. आणखीन कोण राहिलं आमदार? तुम्हाला चौघाला आधी सांगतो. ते संदीप बायात हालत नाही रे. ते जात हेत काही नाही. लय ओरिजिनल पिल्लो लागलंय ते. हे काम सांगायचंय म्हणून चौघाचं नाव घेतलंय. तुम्हाला वाटलं शेज धरलं होय मी आणि नाव सांगा. शेज धरल्यावर मग इथंच राहत व्हायची मला. एका थोडे बसले का काय का ते जाणण्यासारखं पाहिजे. फक्त कुटुंब व्यासपीठावर, बाकी सगळे खाली. ज्याला बोलायचं त्याने वर यायचं, बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं. ते एकदम सोपं. जालन्याला काल होतं ना. काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे. सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागतं. समाज सोडत नाही. व्यासपीठाची त्याची काय गरज आहे? काल जालन्यात होती चांगली प्रथा. फक्त कुटुंब होतं व्यासपीठावर, बाकी कोण नाही. सगळे खाली बस दनादन. चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे. फक्त कुटुंबाने बोलायचं. ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी. चौघा बांधवांना मी जे नाव आत्ता घेतलं यांना सांगतो, तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो, या 4 जणांसह 5वे म्हणजे मुख्यमंत्री. या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही. अरे या नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे? ही हरामखोर अवलाद जर 3 वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही. त्या लेकरानं सहन कसं केलं असेल? त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला, त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं? SP साहेब इथं असले तर माझे हात जोडून विनंती आहे. मी आणखीन या मॅटर मध्ये हात घातला नाही. मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही. त्याच्या आई बापाला अटक करा.
मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, त्यांना सरकारी वकील द्या, त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत. त्या कुटुंबाला भीती आहे, तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का, बदल करतायत का? नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे. याला जन्मठेप होईपर्यंत सुटता कामा नये. मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्यावेळेस देतो त्यावेळेस मागे सरकत नाही. या 3 वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले 2 आमदार आहेत, राणादादा आणि स्वामी साहेब, सत्ता पक्षातलेच आहेत ना. सगळे पडेलच बाजू आहे. ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग. तुम्ही सरकार पक्षातले तर राणादादा, त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागे लागा ना. मी मला माझ्या 3 वर्षाच्या लेकीला न्याय पाहिजे. काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं. तुमच्यावर ज्या ज्या वेळी येईल, पोराव जो समाजाच्या बाजूने बोलन, तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे, जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं. राहणार ना तुम्ही भिडायचं. त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं. बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे भंगार गोळा केले सालेकडून. कुठे गेलं रे ते फोटो आहे का? बघा फोटो बघितल्यावर तुमच्या 100% तुम्हाला दुखणंच येणार. ह्यो फोटो आहे बघा, दिसतोय का? दिसणारच नाही, सडलाय फोटो. बॉडी सडली, ही बॉडी पूर्ण सडली, किडे लागले तिला, किडे. बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पैदाशी पैदा ज्या झाल्यात ह्या गुंडाच्या, त्यांचे प्रताप येते. काय वाटलं असं या बापाला? मी असलं कधी दाखवित नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेकीच ऐकलं आणि हे बघितलं, याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही. सडली ही बॉडली, पूर्ण सडली. नाव काय रे त्याच्यावर? कृष्णा खोरे कोरे. तुमच्या धाराशिवच हे मॅटर, हे पद बघा. ही बॉडी, गृहमंत्री आहेत का झोपले? हे बघा प्रताप, तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप. हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा. अरे मग मी आहे ना, मला सांगत राहा इथून पुढं. इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा. मला मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला. आणखीन एक हे तेवढंच दाखवतो. तुम्ही आंतरवालीला सगळं गाबाळ आणून द्या. 25 तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा. आता हे केजच आहे. हे केज मधलं, केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली. मुलगी मारून टाकली. हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत. आत्ताही हे सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. हे असे फिरतेत. न्याय द्यायचा नाही का? आता पुढचं सांगतो, 5 मिनिटात संपवतो. या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे. मी कोणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खून करायचं सांगतो, असल्यांचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो. आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही. आपला रूलच तसा आहे.
मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे. मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे. 25 तारखेपासून आमरण उपोषण. एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं याच परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. कुंकुडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे. कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको. आता लागला. यांनी टोळ्या पाळल्यात. ह्या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले. यांना जात कळत नाही. त्या पिठी नायगोला धनगराचं पोरग तळ्यात मारून टाकलं. बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला. यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं. यांना जातीशी घेणं देणं नाही. कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला? ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत? मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो, शांत राहा. पण आता यापुढे धड बना. कोणावरती हल्ला करायची गरज नाही. पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. कुटुंब जगवावं लागणार आहे. स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकाला साथ द्यायचं शिका. कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय. आपण अगोदर वाट जायचं नाही. पण जर यापुढे वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं. माग हटायचं नाही. मुर्दे पडतील. आपल्या लेकीबाई संपतील. किती दिवस आपण मुक्यावर बसणार आहेत? यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज आहे. हे फक्त मुठभर आहेत. यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही. संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा. आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो, त्या वैभवताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो, तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे. तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत. पण संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावंच लागणार आहे. तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय. तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. आणि मराठ्यांना सांगतो, परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विरोध करत आली. आपल्याला हटून चालणार नाहीये. सगळ्या मराठ्यांनी एकजीव राहा. माग जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. माझा विचार मी नाही करत. मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो. मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही. मी मरायला भेट नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही. पण लढायचं शिका. काळ धावून आलाय. या काळाला संपवायचा असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही. यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत. फक्त आपण आणखी त्या हातात घेतल्या नाहीत. जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला
तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय. याच्यात ओबीसीचा काय समान, आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान? तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय. संतोष भैयाला न्याय मागायचा नाही का? ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन फिरताय, त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही गुंडाला बोलायचं नाही. वंजाऱ्याला बोललो का? कोणत्या धनगराला बोललो का? दलित मुस्लिमांना बोललो का? मायक्रो ओबीसीना बोललो का? गुंडाला बोलायचं नाही का? कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे? आंदोलन करायचं सांगतो, प्रतिमोर्चे काढायचं सांगतो. धनंजय मुंडे, तुमच्या घरातलं कोणी मेल्यावर किंवा कोणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुला आता राज्यात ही रूढ पाडायची काय? 50 नासके गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देतायत. तुम्ही जाळात हात घालू नका, मराठे जाळे होर पळतान बर का? माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय. सण होईल तर होईल. जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविलाजानं उठाव करावाच लागणार आहे. माझा नाविलाज आहे. मी जातीवाद करत नाही, पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जातीवाद वाटत असला तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय मग हटणार नाही. धनंजय मुंडे, इथून पुढे तरी त्या गुंडाला थांबव. त्यांचा माज जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव, वेळ प्रत्येकावर येते. ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव, आमचा संतोष भैयाचा तुम्ही जीव घेतला, त्यानं तुझं पोट भरलं नाही, तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रतिमोर्चे मग नंतर काढायचे का? तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का? तू ही रूढ पाडू नको. मराठ्यांना जाहीर सांगतो, पुढच्या काळात सावध राहा, बेसावध राहू नका. काळ धावून आलाय, काळाला परतून लावायला लागताय. हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचं वागायला लागलेत. यांना ठाव ठिकाणा राहिला नाही. मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत. या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हातानं यांच्या माधुर्यपणामुळं यांनी यांची पत कमी करून घेतली. आपला नाविलाज आहे. असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे. या काळाला मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदरच जीव अर्पण केलाय. भेटतो कोणाला? आणि धनंजय मुंडे, भेट नसतो मनोज जरांगे. तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीना जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरवल्याशिवाय गप बसणार नाही. संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो,
सगळ्यावरती मोका खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत. जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्याने ज्याने सांभाळलाय त्यांना सह आरोपी करा. जबाबदारी तुमच्यावरती आहे. राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे. सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा. वाटल्यास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का, ही धमकी नाही, तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांना अंतरवाली लिहा. धन्यवाद. जय शिवराय. आपण दिवंगत संतोष देशमुख आणि सोमवंशी यांना 2 मिनिट आहे त्या जागी उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आपण